सर्वजण उभे राहूया. हालेलुया 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. आज आपण सर्व आनंदी आहोत का? आज आपण सर्व खूप आनंदी आहोत, कारण आज कित्येक महिन्यानंतर आपण ह्या पवित्र मंदिरामध्ये एकमेकांच्या समोर आलेलो आहोत. आणि आज आपण पुन्हा एकदा नव्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्तुती आराधना देणार आहेत. हालेलुया 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 हालेलुया. तर आज पुन्हा एकदा आपण ह्या चांगल्या दिवसाबद्दल, ह्या पवित्र दिवसाबद्दल, या आनंदाबद्दल, या हर्षाबद्दल आपण त्या विधात्याला जोरदार टाळ्या देऊन त्याला स्तुती देऊया. Thank you, Jesus. Hallelujah. 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 Praise the Lord. 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सर्वदा. सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 हालेलुया Hallelujah. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मागील वर्ष आपल्या सर्वांना ठाऊक आहे की खूप दुःखाचं गेलेलं आहे आणि ह्यातून आपल्याला काहीतरी शिकायला सुद्धा मिळालेलं आहे. आज आपण थोडा वेळ शांत राहूया आणि थोडा वेळ शांत होऊन मागील वर्षामध्ये डोकावून पाहूया. आपल्या हातून झालेल्या चुकांबद्दल, अपराधांबद्दल आपण त्या परमेश्वराकडे क्षमा मागूया. आज कित्येक महिन्यानंतर आपण ह्या चर्चमध्ये आलेलो आहोत. आज आपण त्या परमेश्वराकडे पाहूया आणि त्याला सांगूया, हे पित्या परमेश्वरा, आज तू आम्हाला तुझ्या जवळ आणलेला आहे. त्याबद्दल आभार मानत असताना आमच्या हातून ज्या चुका झालेल्या आहेत, जे अपराध झालेले आहेत, ते आज आम्ही तुझ्या पायाखाली ठेवत आहोत. 25 डिसेंबरला येशू बाळ हे या पृथ्वीवरती जन्माला आलं, पण ते फक्त पृथ्वीवरतीच आलं का? आपल्या जीवनात देखील तो आलेला आहे का? परमेश्वर हे येशू बाळ आपल्या हृदयात आलेला आहे का? आपल्या कुटुंबात आलेला आहे का? हे आपण पाहूया. दरवर्षी येशू ख्रिस्त जन्माला येतो आणि दरवर्षी येशू ख्रिस्त आपल्याला तारण प्राप्त करण्यासाठी पुन्हा मरण पावतो. परंतु आपण कुठे आहोत? थोडा वेळ शांत होऊन आपण हे पाहूया. हे परमेश्वरा, तुझ्या जन्माने तू आमच्या जीवनामध्ये प्रकाश आण. तुझ्या जन्माने तू आमच्या जीवनामध्ये आनंद आण. तू आमच्या हृदयामध्ये राहा. Hallelujah. 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 Praise the Lord. 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 Hallelujah. 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 स्तोत्रकार स्तोत्र संहितामध्ये सांगत आहे, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. हालेलुया. Hallelujah. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. हालेलुया. Hallelujah. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. हालेलुया. Hallelujah. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणांतील कडप आहोत. हालेलुया. Hallelujah. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याचे उपकार स्मरण करा. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्यात दिलेला आहे
की आपण त्याच्या अंगणात आज आलेलो आहोत. हालेलुया. हालेलुया. आज त्याने आपल्याला इथे आणलेला आहे. हालेलुया. हालेलुया. कारण तो खरा देव आहे आणि म्हणून आपण जोरदार टाळ्या देऊन त्याला स्तुती देऊया, त्याला उंचावूया. थँक यू जीसस, प्रेज यू जीसस. तू महान पिता परमेश्वर आहेस, तू राजांचा राजा आहेस. आम्ही तुला उंचावितो. थँक यू जीसस, प्रेज यू जीसस. ग्लोरी लॉर्ड जीसस. हालेलुया. येशूने आम्हा जीवन दिले हो, येशूने आम्हा जीवन दिले हो, येशूने आम्हा जीवन दिले हो, येशूने आम्हा जीवन दिले हो. येशूचे गुण गाऊ त्याची महिमा सांगू एकाही ईश्वराचा हो. येशूचे गुण गाऊ त्याची महिमा सांगू एकाही ईश्वराचा हो. हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया. सर्वांनी जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत आणि त्याची स्तुती करायची आहे. आजच्या पवित्र दिवसाबद्दल आपण त्याला उंचावूया. येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो. येशूचे गुण गाऊ त्याची महिमा सांगू एकाही ईश्वराचा हो. येशूचे गुण गाऊ त्याची महिमा सांगू एकाही ईश्वराचा हो. हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया. येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो. येशूचे गुण गाऊ त्याची महिमा सांगू एकाही ईश्वराचा हो. येशूचे गुण गाऊ त्याची महिमा सांगू एकाही ईश्वराचा हो. हालेलुया, आमेन, हालेलुया, 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 हालेलुया, आमेन, हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. महान पिता परमेश्वर आहेस, तू राजांचा राजा आहेस. आम्ही तुला Hallelujah, Jesus. Glory, Lord Jesus. Hallelujah, 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 Jesus. Hallelujah, hallelujah, Hallelujah. hallelujah, Hallelujah. hallelujah, Hallelujah. hallelujah, Hallelujah. Praise the Lord, Praise the Lord. praise the Lord, Praise the Lord. praise the Lord, Praise the Lord. Hallelujah, Hallelujah. hallelujah, Hallelujah. hallelujah. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनात कधी कधी दुःखाच्या गोष्टी येतात, संकटे येतात, अशा काही गोष्टी घडतात. परंतु आपण त्यावर दुःख करत बसण्यापेक्षा आपण त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. ज्याप्रमाणे आता कोरोना हा काळ चालू आहे, अजून गेलेला नाहीये, आणि आपण प्रत्येक जण या कोरोनाच्या काळामध्ये खूप काही शिकलेलो आहोत, खूप काही सहन केलेलं आहे, आणि ह्यातून आपल्याला सहनशक्ती देखील मिळालेली आहे. जे मागील वर्षामध्ये घडलेलं आहे त्यासाठी आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आभार देऊया, त्याचे आभार मानूया की तू आमच्या जीवनामध्ये हे संकट नाही, हे एक शिक्षण आणलेलं आहे, आणि ह्याद्वारे आम्ही खूप काही शिकलेलो आहोत. आम्ही तुझ्या अधिकाधिक जवळ आलेलो आहोत. आम्ही घरी असताना देखील तुझी प्रार्थना केलेली आहे, आणि ह्या सर्वाबद्दल आपण त्या विधात्याचे आभार मानूया. आपण त्याला उंचावूया, आपण त्याला सांगूया, थँक यू जीसस, प्रेज जीसस, ग्लोरी लॉर्ड जीसस, हालेलुया, हालेलुया जीसस, थँक यू जीसस, प्रेज जीसस,
तू महान आहेस, तू सामर्थ्यशाली आहेस. आम्ही तुला उंचावितो. थँक्यू जीसस. प्रेज जीसस. हालेलुया, हालेलुया. अनुवाद 32 ह्यामध्ये म्हटलेलं आहे 3 ते 4 मध्ये, मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन. हालेलुया. हालेलुया. आमच्या देवाची महती वर्णा. हालेलुया. हालेलुया. तो दुर्ग आहे, त्याची कृती परिपूर्ण आहे. हालेलुया. हालेलुया. त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत. हालेलुया. हालेलुया. तो विश्वसनीय देव आहे. हालेलुया. हालेलुया. त्याच्या ठाई अनिती आहे, अनिती नाही. हालेलुया. हालेलुया. तो न्यायी व सरळ आहे. हालेलुया. 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 आपला प्रभू येशू ख्रिस्त हा न्यायी आणि सरळ आहे. त्याच्या ठाई अनिती नाही आणि तो विश्वसनीय असा देव आहे. म्हणून त्याला आपण जोरदार टाळ्या देऊन उंचावूया. थँक्यू जीसस. प्रेज जीसस. ग्लोरी लॉर्ड जीसस. हालेलुया. हालेलुया. आम्ही तुला उंचावितो. थँक्यू जीसस. प्रेज जीसस. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान के जाल से. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान के जाल से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति पाप से. हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति शाप से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से. अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे
घेऊन चालतो. आम्ही तुला स्तुती देत आहोत. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. ग्लोरी लॉर्ड जीसस. हालेलुया 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 Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. 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 माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण परमेश्वराला स्तुतीचा यज्ञ दिलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा थोडा वेळ शांत होऊया. ज्यांना गुडघे टेकायचे आहेत त्यांनी गुडघ्यावर जायचं आहे. आपला परमेश्वर राजांचा राजा आपल्यामध्ये येत आहे. आपला सनातन पिता Jesus. Thank you, Lord. आपण शांत होऊया आणि राजांच्या राजाला आपण वंदन करूया. आपण पाहूया त्या साक्रामेंताकडे आणि बोलूया त्याच्याशी. आज तो आपल्या समोर आपल्यामध्ये उपस्थित आहे. आज आपण मन मोकळं करूया त्याच्यापाशी, कारण त्याला आपलं सर्व काही माहीत आहे. सर्व दुःखातून संकटातून मुक्त करणारा तोच परमेश्वर आहे. आपण त्याची उपासना करूया. त्याच्याकडून आपण पवित्र आत्मा मागूया. तू आम्हाला शक्तीचा सामर्थ्याचा आत्मा दे. प्रेषितांची कृत्ये यामध्ये म्हटलेलं आहे, अध्याय 10 44 ते 46 मध्ये, पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव झाला आहे. असे पाहून पेत्राबरोबर झालेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुनता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले, कारण त्यांनी त्यांना अनेक भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. आज आपण देखील ह्या पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये विणवूया. बाप्तिस्म्याच्या वेळेला आपणा सर्वांना हा पवित्र आत्मा मिळालेला आहे, परंतु आज आपण आपल्या अंतःकरणात डोकावूया. आपण शोधूया की कुठे आहे हा पवित्र आत्मा, कुठे आहे हा सामर्थ्याचा आत्मा, आणि त्याला आपण आपल्या हृदयामध्ये उत्तेजित करूया. आपण देखील अन्य भाषेमध्ये बोलूया. आपण देखील अन्य भाषेमध्ये या पवित्र आत्म्याला आपल्यावरती मागूया. ही आराबरा शी हारांदररररा होरी अंदरररा हालेलुया जीसस. ही आरा शी हारांदरररा होरी आबरहा ही आराररा शी हारांदरररा. हे पवित्र आत्म्या तुझ्या कृपेचा वर्षाव तू आमच्यावर कर. तुझा पवित्र आत्मा तू आमच्यावर, आमच्या मुलाबाळांवर दे. तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव तू आमच्या कुटुंबावर कर. तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव तू आमच्या नोकरी धैर्यावर कर. हे पवित्र आत्म्या तू आमच्या घरामध्ये, तू आमच्या हृदयामध्ये आज आम्हाला तुझ्याकडे सोबवत आहोत. हे परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्यामध्ये विसावून दे. हे परमेश्वरा, तुझा पवित्र आत्मा तू आम्हाला दे. तुझी शांती तू आम्हाला दे. हालेलुया. पवित्र आत्म्या माझ्यावरी, पवित्र आत्म्या माझ्यावरी तू, पवित्र आत्म्या माझ्यावरी, पवित्र आत्म्या माझ्यावरी.
सर्व समर्थ परमेश्वरा, तुला गौरव, तुला महिमा, तुला आदर, तुला आराधना. Gloria al Padre, Beshikote, Alleluia, 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 Hallelujah, Jesus. इब्री लोकास पत्र यामध्ये म्हटलेलं आहे, म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. हालेलुया. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे. जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. आपण हे वचन ऐकलेलं आहे. आपण या वचनावर मनन करूया. या वचनात तो म्हणत आहे की मी लवकरात लवकर येणार आहे. त्यासाठी आपण सावध असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपली तयारी असणं गरजेचं आहे. आपण आपल्या वाटा नीट करूया. आपण आपले मार्ग सरळ करूया. आपलं हृदय आपण निर्मळ करूया आणि त्या विधात्यावर, त्या परमेश्वरावर विश्वास ठेवूया. कारण तो सर्व विश्वासास पात्र आहे. तो सर्व स्तुतीस पात्र आहे. कारण तो राजांचा राजा आहे. तो सतत आपल्या बरोबर असतो. तो कधीही आपल्याला सोडत नाही. फक्त आपल्याला संयम हवा आहे. आपण संयम बाळगूया, सहनशक्ती बाळगूया आणि संपूर्ण अंतकरणाने, संपूर्ण मनाने आपण त्याला आराधूया. आपण त्याची आराधना करूया. त्या राजाला आपण आपल्या हृदयात घेऊया. तो दार ठोकावत आहे, आपण दार उघडूया आणि त्याला सांगूया की तू माझ्या जीवनात ये. कारण तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस परमेश्वरा. माझी सर्व दुःखे कष्ट मी तुझ्या पायापाशी ठेवत आहे. आमचे सर्व नोकरी धंदा, आमची मुलं आम्ही तुझ्या पायापाशी ठेवत आहोत. हे परमेश्वरा, तू आमच्या कुटुंबात आहे. आम्ही तुझी कृपा मागत आहोत. आपण आराधना करूया त्याची. कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी. तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा. मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी. तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा. आराधना एलोहीम, आराधना अदोनाय, आराधना येशुआ, आराधना एल्शादाय, आराधना एलोहीम, आराधना अदोनाय, आराधना येशुआ, आराधना.
हालेलुया 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आपण सर्वजण जागेवर बसूया. काल आपण येशूचा बाप्तिस्मा साजरा केला, त्याचंच आपण वाचनाने सुरुवात करूया. योहान घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे, त्याच्या पायतणांचा बंद लवून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. मग त्या दिवसात असे झाले की येशू गॅलिलात नाझरेताहून आला आणि योहानाच्या हातून जॉर्डन नदीमध्ये त्याचा बाप्तिस्मा झाला. आणि लगेच पाण्यातून वर येताना आकाश विदारले आहे आणि आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनीनो, आज जवळजवळ आपण 10-11 महिन्यांनी प्रथम एकत्र ह्या प्रार्थनेसाठी येत आहोत. आपल्या लक्षात येईल की ती ऑनलाईन प्रार्थना आणि ही प्रत्यक्ष एकत्र येऊन प्रार्थना करणं हे पूर्णपणे वेगळं आहे. आणि विशेषतः आजच्या ह्या प्रार्थनेचा जोश पाहून, आक्रोश पाहून असं वाटलं की कोरोना, तू आम्हाला जेवढा दाबून ठेवशील तेवढा आमचा उत्साह वाढेल, तेवढी आमची भक्ती वाढेल, आम्हाला कोणीही मारू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. जगातील आतापर्यंत इतिहासामध्ये मोठमोठे हुकुमशाही येऊन गेले, त्यांनी धर्मावर बंदी आणली, परंतु धर्म बुडाले नाहीत, उलट त्यांचा अधिक प्रसार झालेला आहे. अशी ही पवित्र आत्म्याची शक्ती आहे, परमेश्वराची शक्ती आहे आणि त्या शक्तीने आपण इथे एकत्र जमलो आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू भगिनीनो, विषयाला हात घालताना एक ऐतिहासिक गोष्ट आपल्या समोर ठेवतो. 1989 साली आपल्या भारतामध्ये व्ही.पी. सिंग यांचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये जे गृहमंत्री होत्या त्या मुफ्ती मोहम्मद सईद काश्मीरच्या त्या गृहमंत्री होत्या. आणि अशा वेळेला काश्मीरमधीलच लिबरेशन फ्रंट नावाची एक अतिरेकी गट होता. त्या गटाने ह्या मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैया हिचं अपहरण केलं, किडनॅप ठर. आणि जेव्हा सरकारने लिबरेशन फ्रंटकडे तिची परत मागणी केली तेव्हा त्या लिबरेशन फ्रंटने सांगितलं, आम्ही देऊ परत, पण त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल, त्याची तुम्हाला खंडणी द्यावी लागेल. आणि काय खंडणी त्यांनी मागितली? 13
लिबरेशन फ्रंटचे अतिरेकी जे सरकारने पकडून ठेवले होते त्यांना रिलीज करा, त्यांना सोडा. ती फार मोठी अशी किंमत होती, कारण हे 13 जर का अतिरेकी सोडले तर पुन्हा ते आपल्याला त्रास देणार होते. परंतु इलाज नव्हता. त्या रुबैयेला सोडण्यासाठी, सोडवून आणण्यासाठी हे 13 अतिरेकी सोडले गेले. प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे ही एक प्रकारची खंडणी धरून नेलेल्याला सोडण्यासाठी ही अशा प्रकारे खंडणी द्यावी लागली. काल आपण येशूचा बाप्तिस्मा साजरा केला आणि त्या बाप्तिस्म्याच्या प्रसंगामध्ये आपण पाहिलं की प्रभू येशू येतो आणि त्या पाण्यामध्ये शिरतो. पाण्यामध्ये त्याला योहान बाप्तिस्ता बुडवतो. ही नुसतं प्रतीक झालं. वास्तविक तो बाप्तिस्मा म्हणजे येशूच्या मरणाचं प्रतीक होतं. वन डे ही वॉज गोइंग टू डाय ऑन द क्रॉस, आणि त्याचं ते प्रतीक त्या बाप्तिस्म्यामध्ये पाण्यामध्ये बुडवणं होतं. आणि कशासाठी हे मरण, कशासाठी हे बुडवणं? मानवजातीच्या पापासाठी, मानवजातीच्या पापांची क्षमा मिळवण्यासाठी हे त्याला मरण सहन करावयाचं होतं. आणि म्हणून काही लोक म्हणतात की जणू काही मानवजात पापामधून सोडवण्यासाठी, सैतानाच्या ताब्यामधून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्ताला ही खंडणी भरावी लागली. कोणती खंडणी? स्वतःच्या जीवाची. आणि त्याने म्हणून त्याला ते मरण सहन करावं लागलं. खरोखर येशू ख्रिस्ताने ह्या आपल्या जीवाची खंडणी भरली का आपल्याला सोडवण्यासाठी? आपल्याला जर सोडवण्यासाठी त्याने खंडणी भरली असेल तर कोणापासून आपल्याला सोडवण्यासाठी त्याने खंडणी भरली, याचं थोडंसं आपण आज चिंतन करणार आहोत. आणि म्हणून ह्या बाबतीत, खंडणीच्या बाबतीमध्ये जे एक वाचन आहे ते आपण प्रथम ऐकूया. रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये हे आपल्याला वाचन आढळतं. नियमशास्त्राच्या व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रकट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यामध्ये भेदभाव नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. आणि आता महत्वाचं एक वाक्य येतं, देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून, अटोनमेंट, भरपाई करून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, अशासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. तर प्रिय बंधू भगिनींनो, इवन ह्या शास्त्रामध्ये तो शब्द खंडणी असा वापरलेला आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या प्राणाची खंडणी भरली आणि आम्हा सगळ्यांना पापापासून मुक्त केलं. कोणाला खंडणी दिली? मी तेव्हाशी एक जो प्रसंग वर्णन केला तिथे लिबरेशन फ्रंट ह्या अतिरेकी ग्रुपला आपल्या सरकारने खंडणी दिली, भरपाई केली. इथे येशू ख्रिस्ताचा जो प्राण दिला ती खंडणी कोणाला दिली? कोणापासून सोडवण्यासाठी? बऱ्याच लोकांचा असा ग्रह आहे की सैतानापासून
सोडवण्यासाठी येशूने आपल्या प्राणाची खंडणी दिली. म्हणजे लहानपणी बऱ्याचशा अशा गोष्टी आपण ऐकलेल्या असतीलच. आपण एक अशी कल्पना करतो की एका बाजूला देवाचं राज्य आहे आणि दुसऱ्या बाजूला सैतानाचं राज्य आहे. देवाच्या राज्यामध्ये देवदूताचं सैन्य आहे आणि सैतान लुसिफर त्याच्या राज्यामध्ये सैतानाचं सैन्य आहे. आणि मग बऱ्याच वेळेला ह्या दोन सैन्याची युद्ध होतं. कधी कधी सैतानाचा विजय होतो आणि तो आपले देवाचे लोक पकडून घेऊन जातो नरकामध्ये. आणि त्यांना सोडवण्यासाठी मग येशू ख्रिस्त आपल्या देवदूतांचं सैन्य घेऊन सैतानावर स्वारी करतो आणि त्यांना सोडवून आणतो. अशा प्रकारच्या कथा आपण ऐकलेल्या आहेत. पण प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपला हा जो विश्वास आहे तो अधिक आणि अधिक तात्विक केला पाहिजे, शुद्ध केला पाहिजे. आणि त्यामध्ये ज्या बालकथा आहेत, काल्पनिक कथा आहेत, त्या बाजूस केल्या पाहिजेत. सैतानाचं वेगळं राज्य नाहीच. परमेश्वराला कोण प्रतिस्पर्धी होऊ शकतो? परमेश्वराशिवाय कोणाची दुसऱ्याची ताकद मोठी होऊ शकते? कोणीच नाही. आणि म्हणून सैतान त्याचं राज्य आहे, त्याचं सैन्य आहे, तो आपल्याला पकडून नेतो, धरून ठेवतो. आणि मग जेव्हा येशू त्याच्याकडे जातो आणि म्हणतो की मला माझे आत्मे परत दे, तेव्हा सैतान म्हणतो भरपाई कर, खंडणी दे. आणि मग सैतान म्हणतो, येशू म्हणतो काय खंडणी देऊ? तुझा स्वतःचा जीव. आणि मग येशू ख्रिस्त आपला जीव त्याला अर्पण करतो. या सगळ्या कल्पना बरोबर नाहीत. आपण आणि सैतानाला प्राण अर्पण करायचा, टोटली ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. नाही, सैतानाला आपण आणि येशू तर नक्कीच आपलं प्राण अर्पण करत नाही. मग ही खंडणी कोणाला भरतो आणि कोणापासून हे आत्मे सोडवतो? कोणापासून आपल्याला त्याने मुक्त केलेला आहे, मुक्ती दिली आहे? मग काही लोक म्हणतील की ही खंडणी त्याने देव बापाला दिली. देव बाप त्याला म्हणाला की ह्या लोकांना जर का मुक्ती द्यायची असेल, क्षमा द्यायची असेल, तर तू खंडणी भर. काय कर खंडणी भर? म्हणजे तू तुझा प्राण अर्पण कर. म्हणजे देव बाप येशूकडे त्याच्या जीवाची खंडणी मागतो. देवबाप एवढा दुष्ट आहे की जो आपल्या स्वतःच्या पुत्राची खंडणी, जीव मागतो, मारतो? नाही प्रिय बंधू भगिनींनो, ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे. ही सुद्धा एक चुकीची आणि म्हणूनच प्रिय बंधू भगिनींनो, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मरण ते आम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. ह्या बाप्तिस्माच्या वेळेला जेव्हा तो जॉर्डन नदीमध्ये शिरतो तेव्हा योहान बाप्तिस्ता त्याला सांगतो, अरे तू आणि माझ्याकडून बाप्तिस्मा मागणार? वास्तविक मी तुझ्याकडून बाप्तिस्मा घेतला पाहिजे. आणि वास्तविक तुला बाप्तिस्मा घेण्याची गरज काय? तू निष्पाप आहेस, तू देवाचा पुत्र आहेस, तुला बाप्तिस्म्याची काय गरज? आणि येशू म्हणतो होऊन जाऊ दे. होऊन जाऊ दे म्हणजे काय? तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त केवळ स्वतःचं पाप ते नव्हतंच, स्वतःचं पाप घेऊन नाही आला, अख्ख्या मानव जातीची पाप तो आपल्या डोक्यावर घेऊन त्या पाण्यामध्ये शिरला. होय, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त अख्ख्या मानव जातीच्या वतीने उभा होता आणि आपल्या सगळ्यांच्या पापांची तो क्षमा मागत होता. आणि हे सुद्धा आपण समजून घेण्यासारखं आहे. येशूने जी सगळ्या मानव जातीची पाप आपल्या डोकीवर घेतली ते सुद्धा नुसतं प्रतीक नाही, खरीखुरी ती परिस्थिती होती.
आपण म्हणतो की येशूच्या ठिकाणी देव माणूस झाला. माणूस झाला म्हणजे काय केलं त्याने? नुसतं येशूचं रूप घेतलं? एक 33 वर्ष पुरेल असं येशू नावाचा माणूस तो झाला नाही. प्रिय बंधू भगिनींनो, देव माणूस झाला म्हणजे माणसाची जी 5 तत्व आहेत ती सगळी 5 तत्व त्याने आपली केली. माणूस म्हणजे काय? तर तो माती आहे, तो हवा आहे, तो शक्ती आहे, तो दीप्ती आहे. अशा प्रकारच्या 5 तत्वांनी बनलेला माणूस तो झाला आणि अखिल विश्वामधील ही सगळी 5 तत्व त्याने आपली केली. म्हणून तो फक्त येशू नावाचा माणूस नाही झाला, सगळ्या जाती धर्माच्या आणि देशातल्या सगळ्या लोकांबरोबर तो एकरूप झाला. आणि आपल्या लक्षात येईल की केवळ माणसंच ह्या 5 तत्वापासून बनलेली नाहीत. अख्खं हे विश्व जे आहे त्या विश्वामध्ये ही सगळी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही तिन्ही 5 तत्व भरलेली आहेत. आणि म्हणून अख्ख्या सृष्टीशी तो एकरूप होतो आणि त्या ठिकाणी उभा राहून सगळ्या सृष्टीची पापांचे सुद्धा तो क्षमा मागतो. आणि अशा प्रकारे प्रिय बंधू भगिनींनो, त्याने जी भरपाई केली ती सैतानाला भरपाई नाही केली किंवा परमेश्वर बापाने मागितला म्हणून त्याने प्राण दिला नाही, बळी दिला नाही. तर वास्तविक ह्या निसर्गाच्या विरुद्ध जी मानव जातीने पाप केलेली आहेत त्याची त्याने भरपाई केलेली आहे. आणि आज प्रिय बंधू भगिनींनो, विशेषतः कोरोनाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की ह्या निसर्गाच्या विरुद्ध अख्ख्या मानव जातीची जी पाप आहेत त्यांची फळं आपल्याला सुद्धा भोगावी लागतात. आय कॅनॉट से दॅट आय एम सफरिंग ओनली बिकॉज ऑफ माय सिन्स. सगळ्यांच्या पापांची फळं कोणालाही कधीही ती भोगायला लागू शकतात. आणि म्हणूनच आज आपण हा संदेश शिकूया की आम्ही देखील एकटे नाहीत, आम्ही सगळ्या मानव जातीशी एकरूप आहोत, एक आहोत, सगळ्या जगाशी आपण एकरूप आहोत. म्हणून अख्ख्या जगाचं सुद्धा भान आपण ठेवलं पाहिजे. जेव्हा आम्ही प्रार्थनेसाठी येतो, जेव्हा आम्ही मिसासाठी येतो, सुरुवातीलाच आपण प्रायश्चित्त विधी साजरा करतो, त्यावेळेला केवळ फक्त माझीच लहान सहान पापं नव्हेत, तर ही मानव जातीची पापं आहेत त्याचं सुद्धा आपण भान ठेवून सगळ्यांच्या वतीने आपण परमेश्वराची क्षमा मागितली पाहिजे, भरपाई केली पाहिजे, प्रायश्चित्त सुद्धा घेतलं पाहिजे. होय प्रिय बंधू भगिनींनो, पापाची क्षमा नुसती सांगून होत नाही, त्यासाठी भरपाई करावी लागते. म्हणून मग आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा चोरीचं पाप होतं आपल्या हातून, तेव्हा नुसती मी चोरी केली असं सांगून त्या पापाची क्षमा होत नाही, ती चोरी परत करावी लागते. काही पापांची आपल्याला क्षमा मिळवण्यासाठी त्या पापांची भरपाई करावी लागते. उदाहरण घ्या, आपण एखाद्याची बदनामी करतो, त्याचं नाव खराब करतो आणि नंतर आपण येऊन सांगतो की मी असं असं एकाची बदनामी केली. अशा नुसत्या सांगण्याने त्या पापाची भरपाई होत नाही. ज्या माणसाची आपण बदनामी केली आहे त्याची आता चांगलं नामकरण करा, चांगल्या नावाची गोष्ट सांगा, तेव्हाच त्याची भरपाई होईल. ही खरी खंडणी आहे, ही खरी पापाची भरपाई आहे आणि ती आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने करायला शिकवलेली आहे. आज आपण त्याचवर प्रभू परमेश्वराचा आशीर्वाद मागू, कृपा मागू की आम्ही देखील सगळ्या, केवळ मानव जातीच नव्हे तर आपल्या कुटुंबातली माणसं आहेत ती, शेजोळातली माणसं आहेत ती, त्या सगळ्यांशी एकरूप होऊन त्यांच्या पापांचं प्रायश्चित्त आम्ही केलं पाहिजे. होय, आणि त्यांचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळेल, आपलं सुद्धा पुण्य आपण त्यांना देऊ. अशा प्रकारचं अख्ख्या मानव जातीचं ऐक्य प्रभू येशू ख्रिस्त त्या बाप्तिस्म्याच्या वेळेला साजरं करतो. आमेन.
हिलिंगच्या प्रार्थनेसाठी आपण आपल्या जागेवर उभे राहूया. शक्य असेल तर आपण आपल्या गुडघ्यावर जाऊया. आपले हात त्या परमेश्वरासमोर पसरूया. आपल्या समोर भाकरी रूपात उपस्थित असलेल्या त्या प्रभूकडे पाहूया. हेच ते देवाचं कोकरू, अखिल जगाचं पाप हरण करण्यासाठी ज्याने आपल्या जीवाची खंडणी दिली. हाच तो प्रभू परमेश्वर जो मत्तय 11:28 मध्ये म्हणत आहे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. Yes, Lord Jesus. खूप अग्निदिव्यातून, खूप कठीण प्रसंगातून ह्या काळामध्ये आपण गेलेलो आहोत. अनेक आजार, अनेक संकट आपल्यावर आली, अनेक आर्थिक प्रश्न आपल्या समोर उभे ठाकले. कित्येक वेळेला आपण एकटे पडलो. मित्र, परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक सर्व सोडून गेले. अनेक वेळेला सर्व काही जवळ असताना अनाथ असल्याची विचार आपल्या मनामध्ये आले. पण पहा त्या परमेश्वराकडे. तो परमेश्वर म्हणत आहे, मी तुम्हाला कधीच अनाथ सोडणार नाही. Hallelujah. मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. मी नेहमी तुमच्या जोडीला आहे. Yes, Lord Jesus. परमेश्वर वचनामध्ये म्हणत आहे की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. Hallelujah. मी तुझ्यावर प्रेम करतो. Thank you, Jesus. परमेश्वर वचनामध्ये सांगत आहे, एक वेळ आईला आपल्या पोटच्या मुलाचा विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. कारण त्या परमेश्वराने आपल्याला निर्मिलेलं आहे. Yes, Lord Jesus. म्हणून कोणतीही भीती न बाळगता, कोणतीही शंका मनात न बाळगता ह्या क्षणाला आपले सर्व प्रश्न, सर्व आजार, सर्व समस्या त्या दयाधनासमोर ठेवूया. विश्वासाने सांगूया त्याला, हो परमेश्वरा, जशा कठीण प्रसंगातून तुम्हाला हळूवारपणे बाहेर काढलेला आहे, तुम्हाला मोकळं करणार आहे आमच्या सर्व बंधनातून, तुम्हाला मोकळं करणार आहे आमच्या सर्व पापातून, तुम्हाला मोकळं करणार आहे आमच्या सर्व आजारातून, तुम्हाला मोकळं करणार आहे आमच्या सर्व आर्थिक परिस्थितीतून. कारण प्रभू परमेश्वरा, तुझ्या जीवाच्या मुलाने आम्हाला जीवन मिळालेलं आहे. प्रभू, तुझ्या कुशीतून वाहलेल्या रक्ताने आम्ही रोगमुक्त झालेलो आहोत. तू खाल्लेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. कारण प्रभू परमेश्वरा, तू जिवंत परमेश्वर आहे. तू एकमेव जिवंत परमेश्वर आहे. म्हणून आम्ही कोणत्याही आजाराला, कोणत्याही संकटाला भिणार नाही, कारण तू आमच्या जोडीला आहे. प्रभू परमेश्वर, आमचा संपूर्ण विश्वास तुझ्यावर आहे. प्रभू परमेश्वर, कारण प्रभू परमेश्वर, तू वचनामध्ये म्हटलेला आहे, विश्वासाने तुम्ही पित्याकडे माझ्या नावाने जे काही मागाल ते पूर्ण झालेलं आहे किंवा तुम्हाला मिळालेलं आहे संसार. म्हणून विश्वासाने आपली सर्व गाराणी, आपले सर्व प्रश्न त्याच्या समोर ठेवूया. विश्वास ठेवूया की तो सर्व पूर्ण करणार आहे. मग ते संकट कितीही मोठं असो, तो प्रश्न कितीही मोठा असो, तो आजार कितीही मोठा असो, आपण सर्व काही त्याच्या चरणाशी ठेवूया. ह्या वेळेला अनेक जण खाटेला खिळलेले आहेत, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, दुर्धर आजाराने आजारी आहेत, अनेक कुटुंब निराशेमध्ये आहेत, अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत, अनेक कुटुंबात वितृष्ट आलेला आहे, अनेक कुटुंबात नातेसंबंध बिघडलेले आहेत, अशांती आहे, पती पत्नी मुलाबाळांची वाट पाहत आहेत. सर्व प्रश्न त्याच्या चरणाशी ठेवूया आणि विश्वासाने अन्य भाषेमध्ये किंवा हालेलुया म्हणून आपण आपली प्रार्थना त्याच्या समोर प्रकट करूया. होली यार बांधारिया शियारा बांधारिया रा रा रा, होली यार खांदारिया रा 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 रा,
रबारिया रा 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 खशियंदरिया रा 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 होलिया रबांदरिया रा 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 येशू 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 सामर्थ्यशाली परमेश्वर आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो कारण तू सर्व काही विधी करणार आहे सर्व काही बरं करणार सर्व आजार मुक्त करणार आमची सर्व बंधनं मोडणार एकमेव जिवंत परमेश्वर आहे आम्ही तुला उंचावितो आम्ही तुला गौरवितो तुला धन्यवाद देतो होली लॉर्ड जीसस शिया रबांदरिया रा 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 होली लॉर्ड जीसस येशू 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 लॉर्ड येशू लॉर्ड येशू लॉर्ड येशू लॉर्ड प्रभू परमेश्वर त्याच्या शांतीने आपल्याला भरत आहे त्याचा आशीर्वाद आपण घेऊया Hallelujah, hallelujah.